कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काल मी जानूशी जे वागलो त्यामुळे ती नक्कीच डिस्टर्ब असेल, पण ती जर डिस्टर्ब असती तर ती माझ्याशी इतक्या शांतपणे बोलली नसती। का मला संशय येऊ नये म्हणून मुद्दाम ती माझ्याशी तसं वागली। स्टॉप इट जयंत, तू जान्हवीवर असा संशय नको घेऊस। तुला तिच्यावर विश्वास ठेवायलाच हवा। येस, आता काय करत असेल जानू? जानू कशी आहेस ग? आई अगं मी मस्त आहे। मला सांग तू कशी आहेस आणि घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत। तुझी खूप आठवण येते सगळ्यांना। मी सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते। जानू अगं काल तू जयंतरावांबरोबर कुठेतरी जाणार होतीस ना, गेला होतास का मग? हो ग, काल जयंतच्या ऑफिस स्टाफने आमचं लग्न झालं ना म्हणून पार्टी अरेंज केली होती, तिथेच गेलो होतो आम्ही। आई अगं खूप मज्जा आली तिथे आणि जयंतचा ऑफिस स्टाफ पण खूप चांगला आहे। काय ग आवाजाला काय झालं? घसा बसलाय का? आवाज कम इन। सर सही हवी होती। ते आई मी जयंतच्या सगळ्या ऑफिस स्टाफने खूप फोर्स केला गाणं गाण्यासाठी, तर गाणं गायले ना म्हणून जरा घसा बसलाय। गाणं गाऊन कुणाचा घसा बसतो का ग? ते अगं पार्टी खूप चांगली रंगली होती, मग त्यांनी खूप फोर्स केला की एक गाण्याने काही होणार नाही, अजून गाणं गा। मग 4-6 वेळा गाणं गायले ना म्हणून जरा आवाज असा झालाय। उगाच काहीतरी सांगू नकोस हा। 4-6 गाणी गाऊन आवाज बसणाऱ्यातली तू नाहीयेस। खरं खरं सांग काय झालंय? जानू आता सांगतेस का काय झालंय? हो आई, आई अगं ते काल ना तिकडे बर्फ घातलेला ज्यूस होता आणि पाणी पण बर्फाचंच होतं। आणि आईस्क्रीम तर खाल्लंच असणार। वा ग वा, मग गाण्याला कशाला दोष देतेस? हे एवढं थंड खाल्ल्यानंतर प्यायल्यानंतर घसा बसणार नाही तर काय? आता एक काम कर, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कर हा, आणि मग आलं घातलेला चहा पण घे। हो आई, जयंत हे सगळं करून देतोय मला, तू उगाचच माझी एवढी काळजी करतेस। जर 2 माणसं एका वेळी तुझ्यावर इतकं प्रेम करतायत तर देवाचे आभार मानायचे बाळा। अगं कित्येकांच्या नशिबी प्रेम करणार एक माणूस नसतं ग। बरं, आणि हे बघ, ते काळजी घेतायत, ते तुझ्यावर खूप प्रेम करतायत, तुझं काय? तू त्यांची काळजी घेतेस की नाही? हा, लक्ष असू द्या बाळा। हो आई। बरं 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 बरं, मी पण काय बोलत बसले। मी फोन ठेवते, पण पटकन मिठाच्या पाण्याच्या गोळ्या कर हा, आणि आलं घातलेला चहा। आई अगं मी एक काम करते, मी नंतर करते कॉल तुला, ठीक आहे? ठेवते आता। हा ठेवते बाळा, काळजी घे।
इतका वेळ फोन चालू आहे म्हणजे नक्की आईशीच बोलत असेल. पण तिने आईला खालच्याबद्दल काही सांगितलं नसेल ना. नुसतं असं तिला बघत राहणं हे नाही चालणार. ती कोणाशी नेमकं काय बोलते हे मला कळायला हवं. CCTV बरोबर मायक्रोफोन सुद्धा बसवायला हवं. येस. अदरवाईज ऑफिसमध्ये ऑफिसचं काम सोडून तिच्याबद्दल विचार करण्यातच माझा पूर्ण वेळ निघून जाईल. किती जोरात विश्वा, अरे किती जोरात ब्रेक मारलास. घाबरलेस मी. सॉरी, जरा स्पीड मध्ये होतो. तुम्हाला लागलं नाही ना? नाही नाही. काय रे, कुठे आहेस तू? जानूच्या लग्नाला पण नाही आलास. आम्हाला सगळ्यांच आश्चर्य वाटलं. तू शहराबाहेर वगैरे गेला होतास का? नाही, म्हणजे येणार होतो, पण घरी ना जरा प्रॉब्लेम सुरू होते, त्यामुळे येताच नाही आलं. अगं बाई, जानू काही बोलली नाही मला. सगळं ठीक आहे ना बाळा आता घरी? हो हो, आता ठीक आहे. म्हणजे सॉल्व्ह झालेत प्रॉब्लेम. बाकी तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे रे, पण तू पण जरा सांभाळून गाडी चालव. लक्ष नव्हतं तुझं गाडी चालवताना, बरोबर ना? हो, ते चुकलंच माझं काकू. स्पीड मध्ये होतो. काळजी घे. हो. आणि हे बघ, जानूचं जरी लग्न झालं असलं तरी तू घरी येणं थांबवू नकोस. अधूनमधून येत जा. हो काकू, येतो. बरं, आपली अशी भेट झाली हे जानूला सांगू नका प्लीज. म्हणजे काय आहे की तसं टेन्शन नाही, पण ते उगीच विचार करत बसेल ना ती. कळतंय मला, नाही सांगणार. पण तू सुद्धा काळजी घेशील. गाडी चालवताना जरा लक्ष असू दे. तुम्हाला कुठे सोडू का? अरे नाही, इथे जवळच जायचंय. येतो. अरे सावकाश. देवा, त्याच्या आयुष्यात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर सोडव. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.